नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्रियंका ग्लोबल ऑनलाईन मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. आज आपण महाराष्ट्र सेट परीक्षा 2026 करिता पेपर 1 चा अभ्यास करताना जास्तीत जास्त म्हणजे 80 प्लस 90 प्लस आपण स्कोर कसं करायचं या संबंधित तुम्हाला एक पंचसूत्रांचं अनुसरण करायचं आहे. लक्षात घ्या आता होतंय काय, आता जानेवारी सध्या सुरू आहे. सो जानेवारीपासून आपण बघत आहोत की एक्झामिनेशन जी आहे ती जूनमध्ये होणार. सो इथून जवळपास आपल्याकडे किती कालावधी आहे? म्हणजे आपण 5 ते 6 महिने जवळपास साधारणतः आपल्याकडे आहे. बरोबर? सो या 5 ते 6 महिन्यांच्या कालावधीमध्ये 2 पेपर आपल्याला अभ्यास करायचे. एक म्हणजे पेपर 1 आणि दुसरं म्हणजे पेपर 2. ओके. दोनही पेपर इक्वली इम्पॉर्टंट आहे. का बरं? आणि त्यापैकी पेपर 1चं जर तुम्ही खूप व्यवस्थितरित्या अभ्यास केलेलं आणि 90 प्लस पर्यंत जर तुम्ही मित्रांनो स्कोर करायचा आहे, तर त्यासाठी आजपासूनच आपल्याला सुरुवात करावं लागेल. कारण कुठल्याही परीक्षेचं 2 दिवसापूर्वी अभ्यास केला आणि अभ्यास झाला असं कधीच होत नाही. कुठल्याही पर्टिक्युलर एक्झामिनेशनला जेव्हा आपण टार्गेट करतो, त्यावेळी त्याचं सिलेबस आपल्याला माहीत असणं आवश्यक आहे. पी-वाय-क्यूज आपण सोडवलेलं असावे, पी-वाय-क्यूज टॉपिक आपण अभ्यास केलेलं असावं, वेळेचं आपल्याला नियोजन असायला हवं. कारण पेपर 1चं जे वैशिष्ट्य आहे, ते म्हणजे विद्यार्थी बघा यामध्ये 80, 90 प्लस देखील विद्यार्थी इथे स्कोर करू शकतात. हे अशक्य अजिबात नाही, हे सगळं शक्य आहे. पण हे शक्य करून घेण्यासाठी काही महत्त्वपूर्ण बाबींचं तुम्हाला आजपासूनच सुरुवात करायला हवी. जर आजपासूनच तुम्ही अ, अभ्यासाचं एक योग्य नियोजन ठेवलेलं, दोनही पेपरला एक समांतर वेटेज देऊन जर तुम्ही हा अभ्यास करीत असेल, तर नक्कीच 2026 ची एक्झामिनेशन हे क्वालिफाय शुअर शॉट तुम्ही होणार आहात. त्यामध्ये कुठलाही अडथळा येणार नाही. हेच जर मित्रांनो आपण विचार केलं, की आता ॲप्लिकेशन फॉर्म येणार, आम्ही फॉर्म फिल करणार आणि फॉर्म फिल केल्यानंतर आम्ही एक्झामिनेशन देणार, तर तिथून तुमच्याकडे 2 महिने तर 3 महिन्याचा कालावधी असतो. त्याऐवजी जर आपल्याला पर्टिक्युलर माहिती आहे, की येणारी महाराष्ट्र सेट एक्झामिनेशन आपल्याला द्यायचं आहे, तर याचा अभ्यास तुम्ही आजपासूनच सुरू करा. कारण बघा 5,000 पेक्षा अधिक प्राध्यापकांची भरती आता सुरू होणार आहे आणि त्यासाठी ही जी 26 ची एक्झामिनेशन आहे, समजा एखाद्या विद्यार्थ्यांनी क्वालिफाय केलेलं नाही आणि क्वालिफाय झाले, तर त्या भरतीसाठी तुम्ही एलिजिबल होणार. तर ही गोष्ट खूप महत्त्वाचं आपल्या सगळ्यांसाठी ठरणार आहे. त्यामुळे तुम्ही आजपासूनच त्या अभ्यासाला सुरुवात करा आणि अभ्यास करीत असताना या व्हिडिओ लेक्चरच्या माध्यमातून जे गोष्टी तुम्हाला नमूद करण्यात आलेल्या आहे, ते आवर्जून अभ्यासा. याचा फायदा असा होईल, की एक नियोजन तुमच्या अभ्यासासाठी तयार होणार आणि एक नियोजितबद्ध पद्धतीने तुम्ही समोर जाणार. सेकंडली पेपर 1 हा खूप महत्त्वाचा आहे. यामध्ये 50 प्रश्न येणार आहेत. 50 प्रश्नांमध्ये तुम्हाला लक्षात घ्या कॉम्प्रिहेन्शनचा घटक असेल. म्हणजे एक पर्टिक्युलर पॅराग्राफ रीड आउट करा. पॅराग्राफ रीड केल्यानंतर त्याच्या 5 प्रश्नांचं उत्तर द्या. डी-आय 1 किंवा 2 पहा परीक्षेमध्ये 2 डी-आय पण असतात, 1 पण असतं. त्यामुळे 2 डी-आयचे प्रश्न सोडवणं आहे. 6 युनिटचा जो घटक दिले त्या व्यतिरिक्त मॅथेमॅटिकल रिझनिंगचं तुम्हाला पर्टिक्युलर पार्ट सोडवायचं आहे. बरोबर आहे. आणि 6 युनिट या थेरटिकल आहे. सो एवढं सगळं करीत असताना एक नियोजन आपल्यासमोर असायला हवं. नक्कीच तुम्ही 90 पेक्षा अधिकही स्कोअर पेपर 1 मध्ये करू शकता. पण ते करण्यासाठी काही महत्त्वबिंदूंचं तुम्ही अनुसरण आजपासूनच सुरू करून द्या. जेणेकरून 26 मध्ये ही एक्झामिनेशन इझिली तुम्ही क्वालिफाय होणार. ओके. त्यासाठी करायचं काय? एक सगळ्यात महत्त्वाचं एक पॅटर्न लक्षात घ्या. बघा काय होतंय, महाराष्ट्र सेट एक्झामिनेशनचं जर आपण विचार केलेलं, सो यामध्ये 2 पेपर आहे. एक पेपर 1 यामध्ये 50 प्रश्न येणार आहे. 100 मार्कांचं वेटेज आहे. पेपर 2 सब्जेक्टिव्ह आहे. कोणाचं इकॉनॉमिक्स असेल, हिस्ट्री असेल, ठीक आहे. जे काही कॉमर्स वगैरे विषय आहे ते असू शकतं. तर पेपर 2 मध्ये लक्षात घ्या 2 तास असतात. प्रश्न 100 200 गुणांसाठी. पण पेपर 1 मध्ये 1च तास असतो. कुठलंही नेगेटिव्ह मार्क नकारात्मक गुण नाही. नकारात्मक इथे गुण नसतात. ठीक आहे? हां. तर हे एक प्लस पॉइंट आहे आपल्यासाठी. बरं. सेकंडली सगळे प्रश्न जे असेल ते वस्तुनिष्ठ स्वरूपाचे असेल. म्हणजे ऑब्जेक्टिव्ह बेस हा पर्टिक्युलर बहुपर्यायी प्रश्न असतं.
म्हणजे एक पर्टिक्युलर क्वेश्चन आणि त्यासाठी 4 ऑप्शन. ठीक आहे. हां. सो अशा प्रकारे ही परीक्षा होतं. ठीक. आणि 26च्या एक्झामिनेशनचं प्रिपरेशनला आणखीन समोर नेण्यासाठी कंप्लीट कोर्स अवेलेबल आहे. ज्यामध्ये सेट एक्झामिनेशनसाठी रात्री 8 वाजता दररोज क्लास होईल. लाईव्ह सेशन होत आहे याचा अर्थ तुम्हाला याचा फायदा होईल. कुठलंही डाऊट तुम्ही लाईव्ह सेशनमध्ये विचारू शकता. तर या लाईव्ह सेशनच्या माध्यमातून 10 युनिट आपल्या सिलेबसच्या कव्हर होणार आहे. लाईव्ह क्लास पाहिजे तितक्यादा तुम्ही रेकॉर्डेड फॉर्ममध्ये देखील बघू शकता. कुठलंही रेफरन्स बुक वापरण्याची आवश्यकता नाही, कारण आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की कुठल्याही एक्झामिनेशनचं जेव्हा आपण प्रिपरेशन करीत असतो तर बुक लिस्ट आपल्याकडे असतं. तर हे न वापरता कंप्लीट नोट्स जरी तुम्ही यूज केले तर शॉर्ट तुम्ही एक्झामिनेशन क्वालिफाय होता. ओके. या व्यतिरिक्त MCQ प्रॅक्टिससाठी आहे. PYQs मिळेल डिटेल सोल्युशन सोबत. नेट पेपर 1 हा इथे फ्री ऑफ कॉस्ट आहे आणि 1 इयर्सची व्हॅलिडिटी. सो नवीन बॅच आपण 26 जानेवारी 2026 पासून सुरू करीत आहोत. फीज आहे 3000 रुपये. यावर डिस्काउंट मिळेल आणि मात्र 2500 रुपयामध्ये हा कंप्लीट कोर्स अवेलेबल आहे. हा ऑफिशियल नंबर्स आहे, यांवर कॉन्टॅक्ट करा आणि कोर्सला जॉईन व्हा. सेकंडली पेपर 2 देखील अवेलेबल आहे. पेपर 2 मध्ये कॉमर्स, मॅनेजमेंट, कम्प्युटर सायन्स, पॉलिटिकल सायन्स, लाईफ सायन्स, हिस्ट्री, इकॉनॉमिक्स, मराठी, केमिस्ट्री, इंग्लिश आणि लायब्ररी सायन्स देखील अवेलेबल आहे. ओके. हां. फीज आहे 10,000. यावर डिस्काउंट मिळेल. मात्र 8,000 मध्ये हा कंप्लीट कोर्स विथ 1 इयर व्हॅलिडिटी, नेटचा पेपर 1, सेटचा पेपर 1 फ्री ऑफ कॉस्ट आहे. बॅच सुरू होत आहे 26 जानेवारी 2026 पासून. ऑफिशियल नंबर्स आहे. कॉन्टॅक्ट करा आणि कोर्सला जॉईन व्हा. एक्झामिनेशनचं पॅटर्न मी सांगितलेलं कशा प्रकारे हा पॅटर्न असणार आहे. 2 पेपर असेल, कुठलंही गॅप नसतं. पहिला पेपर झालं की नंतर दुसरं पेपर होत असतं. ओके. सो ABCD असं तुम्हाला क्वेश्चन शीट मिळतं आणि OMR बेस म्हणजे गोल करतो ना आपण, ऑफलाईन पद्धतीने ही परीक्षा होतो. सध्या जरी ऑनलाईन होणार असं कुठलंही माहिती आपल्याला मिळाली नाही आणि जवळपास 26ची जी एक्झामिनेशन होईल ती ऑफलाईन पद्धतीनेच होणार आहे. ओके. सेकंडली, या परीक्षेला लक्षात घ्या, कुठलंही परीक्षा क्वालिफाय करण्यासाठी स्मार्ट वर्क करा. ठीक आहे. हां. का बरं स्मार्ट वर्क म्हणत आहे? स्मार्ट वर्क म्हणजे काय? मेहनत नसते का स्मार्ट वर्कमध्ये? नक्कीच असतं. पण एक असं नियोजन आपल्याला करायचं आहे की फक्त पेपर 1च आपण अभ्यास करणार नाही, तर पेपर 2 सुद्धा इक्वली तेवढंच महत्त्वाचं आहे, हे देखील आपल्याला समोर लक्षात येईल. म्हणजे फक्त एकच पेपर 1ला अभ्यास करून काही होणार का? तुम्ही जर पेपर 1 मध्ये 90 प्लस जरी स्कोर केला आणि पेपर 2 मध्ये काही स्कोर नाही, तर तुम्ही सांगा क्वालिफिकेशन होईल का? नाही. त्यामुळे दोनही पेपर हे इक्वली इम्पॉर्टंट आहे. तर इक्वल वेटेज द्या. या संबंधित कंप्लीट गाईडन्स तुम्हाला मी करणार आहे. काय करा, पहिली महत्त्वाची स्टेप सिलेबस काढा. कशाचं? आपल्या पेपर 1चं आणि ॲज वेल ॲज पेपर 2चं सुद्धा. दुसरं म्हणजे स्कोरिंग काही टॉपिक असतात. जसं की 2025चं जर तुम्ही क्वेश्चन पेपर उचललेलं, म्हणजे ॲनलाइज करायला घेतलेलं, त्यातून तुम्हाला काय मिळेल? काही PYQ टॉपिक मिळेल. ओके. आणि काही स्कोरिंग टॉपिक आहे, जसं DI. 100% DI येतच. जसं कम्प्रेहेन्शन, पॅराग्राफ ज्याला आपण म्हणतो, 100% यावर प्रश्न येतातच. मॅथवर आधारित आपले प्रश्न कुठेच गेलेले नाही. जर आपण 6 युनिटचा विचार केलं तर टीचिंगचे जे मेथड आहे 100% विचारतात. एन्व्हायरमेंट रिलेटेड क्योटो, मॉन्ट्रियल, पॅरिस, आंतरराष्ट्रीय स्वर संघटन हे असे टॉपिक आहे जे येणारच. हायर एज्युकेशन संबंधित सुद्धा असे ठरलेले टॉपिक आहे ज्यांवर फोकस दिलेला असतो. तर असं टॉपिक काय करा, तुम्ही स्कोरिंग टॉपिक सोडायचं नाही. हे 3 घटक झाले आणि हा एक. यातून तुम्ही मॅक्सिमम 40% जे आहे स्कोर इझिली, जर ह्या स्कोरिंग टॉपिकच्या जर आपण विचार केलेलं तर इथून आपण स्कोर करू शकतो. PYQs ॲनलाइज करणं खूप गरजेचं आहे. जसं आज तुम्ही असं समजा, आज तुम्ही अभ्यास केलेला आहे वैदिक शिक्षण पद्धती. फॉर एक्झाम्पल सांगत आहे, हायर एज्युकेशनचा हा पर्टिक्युलर टॉपिक आहे वैदिक शिक्षण
पद्धती. ठीक आहे, वैदिक शिक्षण पद्धती म्हणून टॉपिक आहे. ओके. सो या टॉपिकमध्ये तुम्ही काय करणार, आज अभ्यास केलं, व्यवस्थित अभ्यास झालेलं, तर लगेचच अभ्यास झालं की याचं नोट्स काढून घ्यायचं. काढलेलं, नेक्स्ट त्याचं काय करा, काय काय MCQs आहे त्याचा अभ्यास करा. थर्ड स्टेप असेल PYQs कुठले आहे. ठीक आहे, तर हे PYQs सॉल्व्ह करा. आहे ना, काय काय प्रश्न त्या पर्टिक्युलर टॉपिक रिलेटेड आलेला आहे याचं तुम्ही अभ्यास करायला हवं. सगळ्यात महत्त्वाचं, मंडे टू फ्रायडे जे काही घटक तुम्ही अभ्यास करत आहे त्याला काय करा, सॅटर्डेला पूर्णतः रिव्हिजन करा. कारण रिव्हिजन हे कुठल्याही एक्झामिनेशनला क्वालिफाय करण्यासाठी हे खूप महत्त्वाचं स्टेप असतं रिव्हिजनचं. असं होत नाही की अभ्यास करून झालं, आमचं पूर्ण अभ्यास झाला, आता आम्हाला काही करण्याची आवश्यकता राहिली नाही. हे कधीच होत नाही, कारण रिव्हिजन हे पेपर 1 साठीही महत्त्वाचं आहे आणि पेपर 2 साठीही तेवढीच महत्त्वाची ठरेल. ठीक आहे, दोनही पेपरचं तुम्हाला काय करायचं आहे, रिव्हिजनवर फोकस करायचा आहे. कंप्लीट 10 युनिट आहे. या 10 युनिटपैकी DIचा अभ्यास सुरू करून द्या. मॅथमॅटिकल रिझनिंगचा अभ्यास सुरू करा. पॅसेज जे आपल्याला येत असतात, ठीक आहे, त्याचं प्रॅक्टिस सुरू करा आणि 6 युनिट हे माझ्यावर सोडून द्या. या 6 युनिट तुम्हाला कुठलंच प्रॉब्लेम यामध्ये येणार नाही. ओके. इम्पॉर्टंट युनिट्स तुम्हाला माहीत आहे, जसं मी नमूद केलेलं, आणि MCQs आणि PYQs अभ्यास करायचं विसरायचं नाही. आता भरपूर विद्यार्थ्यांना प्रश्न असतो की मॅडम PYQ अभ्यास करतो, पण किती वर्षाचा आम्ही PYQ अभ्यास करायचं? तर जनरली मित्रांनो, जर आपण लास्ट 5 इयर्सचं जरी PYQचा अभ्यास केलेलं, ठीक आहे, तरी हे सफिशियंट आहे. लास्ट 5 वर्षाचं जरी तुम्ही PYQ करीत आहात, कुठल्याही एक्झामिनेशनला टार्गेट करण्यासाठी 5 वर्षाचं PYQ हे सफिशियंट आहे. सो अशा प्रकारे या पद्धतीने जर तुम्ही अभ्यास केलेलं, तर नक्कीच 2026ची एक्झामिनेशन ही आपलीच असेल आणि शुअर शॉट आपण ही परीक्षा जी आहे क्वालिफाय होणार आहोत. सो व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा आणि अशाच प्रकारे व्हिडिओ लेक्चर बघत चला. थँक यू सो मच.